आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला आठवते आई, आपण इथे घरी असल्यावर किती बोलायचो, किती गप्पा मारायचो, आणि हे सगळं मी खूप मिस करते. आणि सगळ्यात जास्त मी माझ्या लाडक्या आईला मिस करते. बरं बाई, बसते, जात नाही कुठे. वरून जरा ताईसाठी पाणी घेऊन ये ना. हा, आलोच. बोल बाळ, कशी आहे? सासरी सगळे कसे? जावई बापू कसे आमचे? सगळे ठीक आहे. आई, तुला आठवतंय मी एका जॉब साठी इंटरव्ह्यू दिला होता आणि त्यात माझं सिलेक्शन झालं होतं. हो अगं, त्या नोकरीसाठी पुण्याला जायचं होतं ना तुला? करेक्ट. मग तर त्या जॉब वाल्यांचा मला पुन्हा एकदा कॉल आला होता. त्यांनी मला परत एकदा जॉब ऑफर केलाय. अगं बाई, चांगलं की. पण तुझ्या घरच्यांना पटतंय का? अगं म्हणजे नोकरी पुण्याला, आणि मग तू कशी जाणार, कसं? आई, तू अजिबात काळजी करू नको. मला जॉब करण्यासाठी पुण्याला जायची अजिबात गरज नाही. मग? कारण हा जॉब वर्क फ्रॉम होम आहे, म्हणजे घरी बसून पण मी काम करू शकते. अगं बाई, चांगली बातमी की. म्हणजे एकीकडे तुला घराकडे लक्ष देता येईल आणि एकीकडे तुझं ऑफिसचं काम पण होईल. म्हणून तर एवढी खुश आहे ना मी. पण सई, तुझ्या सासरी सगळ्यांना पटतंय ना? नाही म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध काही करू नकोस बाळा. विशेष करून भैरवी ताई, त्यांना मान्य आहे ना? जे काही डोक्यात आलंय ना ते आत्ताच काढून टाकायचं. जॉब करण्यासाठी जर का तू घराच्या बाहेर पाऊल ठेवणार असशील तर यापुढे या घरात पाऊल ठेवायचं नाही. सई, अगं काय विचारते मी बाळा? आई, हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. जानकी आईंना मी सगळं काही सांगेल आणि त्यांचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे. हे बरं झालं बघ. खरंच सई, आईची माया लावणारी आणि तुला मुलीसारखे सांभाळणारी सासू मिळाली ना, खूप बरं वाटतंय बघ. देवा पांडुरंगा, माझ्या लेकीच्या कायम असाच पाठीशी उभा राहा. सुखी ठेव बाबा तिला. चाय ले लो, चाय. हा, चाय गरम, चाय गरम. या. बापरे, हे काय बघते मी? आज चक्क माझ्या भावाने आपल्यासाठी चहा करून आणलाय. वा सई, आज आपलं नशीब फळफळलंय बरं का. हो ना. याच्या हातचा चहा मिळतोय आपल्याला. अरे शेफ वरुणच्या हातचा जगातला भारी चहा पिऊन तर बघा. तुझ्या जॉबची गुड न्यूज कळली. म्हटलं ही पार्टी हवी तुला. पी पी, चहा पी. बघूया कसा झालाय चहा. घे, बघ बरं जमलाय का. सई, सई, अगं सई का? अगं काय इतका खराब होता का? उठून गेली ते? अरे काय नाही, आईची औषधं किती राहिलेत ना ते बघत होते. परत मग हे काय, औषधं संपली आहेत तर सांगता येत नाही वरून? अगं हो, खूप दिवसांपासून आईची औषधं नाहीच आहेत. काय? आई, गोळ्या जर संपल्यात तर का सांगत नाहीस तू? अगं सई, मला आता गरज पडत नाही औषधांची. मी बरी, मला काही नाही होणार. तू चहा घे ना, गार होईल तुझा. हे घे. नकोय मला. वरू, हा बोलताय. औषधं संपली तर सांगत जा ना. अगं सांगणारच होतो. कधी सांगणार होतास? हे पैसे ठेव. अगं नको. नाही नको म्हणजे? आईच्या औषधांसाठी पैसे दिले आणि हे माझे पैसे, त्यामुळे गपचूप ठेवायचे आणि तुला खर्चायला पण दिले. आणि ऐक ना, काल जे काही घडले ते प्लीज आईला सांगू नकोस. ती परत विचार करत बसते आणि तिला त्रास होतो. बरं, हे पैसे ठेव. सई, सई, कधी आलीस? मला बराच वेळ झाला. तू कशी आहेस मामी? आमचं काय ग, वर्षानुवर्ष तेच दळण दळत बसलो. पण आता तू बोल. अगं तुझं नवीन नवीन लग्न झालंय, तू श्रीमंत घरची राणी झालीयस काय? पंच कसे घरचे कसे आहेत सगळे?
सगळे ठीक आहे. मामीची आठवण येते की नाही? येते ना. मला तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. बरं आई, मी निघते आता. अगं आलीस काय, चाललीस काय? आल्यासारखी थांब तरी ना थोडा वेळ. नाही, तिकडे सगळे वाट बघत असतील ना माझी. येते मी. आई, वरून मी येते हा. आणि आईची काळजी घे. हो आई सांभाळून जा आणि फोन करत जा अधूनमधून. काळजी घे स्वतःची. हो बाय, टेक केअर. मामी येते मी. येत राहा. हो आई, बाय. बाय. ताईने दिलेत आईच्या औषधांसाठी. चांगलंय चांगलंय. चला, सासरी गेली तरी माहेर विसरली नाही, हे चांगलंय नाही का? असू दे असू. पैसे औषधासाठी? काय करू? गणपती बाप्पा मोरया. देवा वाचव. हॅलो, माय सेल्फ, मी ललिता बोलते. कोण ललिता? अंजलीची आई ललिता. ओ ललिता, हिम्मत कशी झाली तुमची मला फोन करायची? एवढं सगळं झालं, एवढा अपमान केला तुमच्या फॅमिलीने आमचा, एवढी आमची बदनामी केली, त्यानंतरही तुम्ही निर्लज्जासारखी मला फोन करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? हे बघा भैरवी ताई, डोंट कॉल मी दॅट. मला ताई वगैरे म्हणायचं नाही. आणि कुठल्याही प्रकारचं नातं जोडायचा प्रयत्न तर अजिबात करायचा नाही. हे बघा, मला माहिती तुम्ही माझ्यावर रागवला आहात आणि माझी लेक वागलीच तशी आहे, तर ते साहजिकच आहे. पण त्यासाठी मी तुमची हातापाया जोडून माफी मागते. हा, तुम्ही माफी मागितल्याने जे घडून गेलंय ते बदलणार नाही. आणि स्पेशली तुमच्यामुळे, रादर तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलाला खूप मनस्ताप सहन करावा लागला. तुम्ही ना एक नंबरचे खोटारडे आणि फसवे लोक आहात. हे बघा भैरवी ताई, आपलं सॉरी मॅडम, नाही म्हणजे मला माहिती आहे की तुम्ही काही आम्हाला सहजासहजी माफ करणार नाही आणि ते म्हणजे साहजिकच आहे, आमच्याकडनं चूकच एवढी मोठी झाली आहे. पण मी काय म्हणते, आता जे झालंय ते झालं ना, घडून गेलेल्या गोष्टी आहेत. आता जुनं उगाळत बसण्यात काय अर्थ आहे नाही का? म्हणजे तुम्हालाच खूप त्रास होईल. हो ना. तुम्ही का फोन केला? एकतर मला तुमच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नाही. ठेवा बघू फोन. तुमची सून इथे आली होती. व्हॉट? हा, सई इथे आली होती आपल्या आईला आणि भावाला भेटायला. बरं, मग म्हणजे माफ करा, रागवू नका, पण तुम्हाला पैसे जास्त झालेत का? काय? अहो म्हणजे ती गरिबांना पैसे वाटत होती तुमची सून, म्हणून म्हंटल. जे बोलायचं आहे ना ते जरा स्पष्ट बोला. म्हणजे सई इथे आली होती ना, तर तिने तिच्या आईला आणि भावाला पैसे दिले. मी स्वतः बघितलं माझ्या डोळ्यांनी. ओ, मी इथे माझ्या घरात तिला पैसे देऊ नको सांगितलं, तर तिथे जाऊन पैसे दिलेत तिने. अहो अशीच आहे ती, एक नंबरची हट्टी. लहानपणापासून ओळखते ना तिला. नाही, तुम्ही तिला किती काही नाही म्हणा, ती तिला हवं तेच करणार. अशीच आहे ती. हट्टी असेल, पण मी तिच्याहून जास्त हट्टी आहे हे अजून तिला कळलेलं नाही. तिला काय वाटलं, ती हे सगळं वागेल आणि मला कळणार नाही? नाही कळेल ना. म्हणजे मी आहे ना, मी सांगत जाईन ना तुम्हाला.
इकडे काय घडतंय ते. हा, गुड. तुम्ही असं केलं तर कदाचित तुमच्यावरचा राग माझा थोडाफार कमी होऊ शकतो. चिमणीचं घर उडून जातं. बिचारं ते पिल्लू खूप घाबरतं, पण ती चिमणी त्या पिलाला आपल्या पंखाखाली घेते आणि म्हणते की काहीही झालं तरी मी शेवटपर्यंत तुझ्या सोबत असेल, त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. तिच्या मायेच्या उभेखाली ते पिल्लू लहानाचं मोठं होतं. त्या चिमणीला असं वाटतं की आपलं जग फक्त ते पिल्लू आहे, आणि त्या पिल्लालाही असं वाटतं की ह्या जगात फक्त आपल्याला या चिमणीचाच आधार आहे. पण खरं तर ती चिमणी त्या पिल्लाला सांभाळायच्या नादात ना त्या सगळ्यांपासून त्याला दूर करते. आणि एक दिवस त्या दोघांच्या आयुष्यात एक तिसरा जीव येतो, आणि तो तिसरा जीव म्हणजे त्या पिल्लाची बायको. आता दुसरा जीव त्या पिल्लाच्या आयुष्यात आलाय हे त्या चिमणीला नाही बघवत, पण तिचाही नाईलाज असतो ना. आईचा मान राखायचा की बायकोचं मन सांभाळायचं हे त्या पिल्लाला नाही कळत. आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्या बिचारा पिल्लाचा जीव मात्र कात्रीत अडकतो. पुढे कळे? सॉरी, काय म्हणालात का तुम्ही? मी म्हणालो पुढे काय होतं. पुढे पुढे काय होते ते अजून वाचलं नाहीये. वाचा, पुढचं वाचा. मी जातो झोपायला. हो, चालेल. सर, गुड नाईट. हो ना, मला पण खरंच खूप टेन्शन आलंय. अचानक टेस्ट सांगितलीये, काहीच प्रिपरेशन नाही झालंय का माझं. ऐक ना पूजा, मी तुला फोन करते. मम्मा, रिया, बाबा कुठे आहेत? तू झोपली नाहीस अजून? बाबा काय, बाबा वॉक घेत आहेत. तुला माहितीये ना, बाबांना रात्रीचं लॉनवर फिरायला आवडतं. येतील झोपायला. काय तुला काय झालंय? तोंड का असं फुगलंय? अच्छा अच्छा, आलं लक्षात. काय? परीक्षा जवळ आलीये ना, वर्षभर अभ्यास करायचा नाही, आणि मग परीक्षा आली की मग टेन्शन घ्यायचं. तुला कसं कळतं ग न सांगता सगळं? आई आहे ना तुझी, आईपासून काही लपत नाही. नाही ना लपत आईपासून काही, अजिबात नाही. आणि मुलांनी कितीही प्रयत्न केला ना तरी आईला कळतच. मग दादा बाहेर का झोपलाय हेही माहीतच असेल ना तुला. मम्मा, दादा बाहेर सोफ्यावर झोपलाय. एकतर तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करून येतो, दमतो, आणि त्याला सोफ्यावर कशी काय झोप लागेल मम्मा? मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. मी तुला सांगते, दादा आणि वहिनीमध्ये काहीतरी नक्की बिनसलंय, म्हणून तो बाहेर झोपलाय. हे बघ मम्मा, मला ना आता कळतं सगळं. मी मोठी झाले, लहान नाही राहिले. मम्मा, दादाच्या लग्नात ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स झाले होते, तरी सुद्धा तो शांत होता, आणि तो हे सगळं डिझर्व नाही करत. ऑलरेडी ना दादाला त्रास झालाय, आणि मला अजून त्याला त्रास झाला तर मला अजिबात नाही आवडणार. हे बघ बाळा, तुझ्या दादाला कोणी त्रास देत नाहीये.
मग त्याला असं बाहेर का झोपावं लागतंय? मला वहिनी खूप आवडते, पण दादाला ती आवडते का? प्रिया, काय बोलतेस तू? मग ऑब्विस आहे ना मम्मा, तूच सांग मला. ही डिझर्व्स टू बी हॅपी, पण तसं घडत काहीच नाहीये. असं खरंच काही नाहीये. हे बघ बाळा, मी असं नाही म्हणत की सगळं काही व्यवस्थित आहे, पण लवकरच सगळं काही नीट होईल हे मात्र मी तुला नक्की सांगते. तुला माहितीये ना, सई खूप चांगली मुलगी आहे. हो मम्मा, माहितीये मला. शी इज रिअली व्हेरी स्वीट. म्हणूनच तर माझी इच्छा आहे की दादा आणि वहिनीने एकत्र नेहमी हॅपी असावं. असं नक्की होईल. तू त्यांना नक्की हॅपी बघशील. तू नको काळजी करस, मी आहे ना. आणि हे बघ बाळा, तू ह्या सगळ्यात नको पडूस. अजून लहान आहेस तू. आता ह्या सगळ्याचा अजिबात विचार करायचा नाही. शांत झोपायचं. गुड नाईट. गुड नाईट. देवा, हा, झालो. बोला. तुला काय झालंय? तू परत इथे येऊन का झोपलायस? सई पुस्तक वाचतायत ना वरती, तर त्यांना डिस्टर्ब नको व्हायला म्हणून इथे झोपलो. जा तू पण झोपतो मी. देवा, खरंच हेच कारण आहे? असा किती दिवस बाहेर येऊन झोपणार आहेस तू? अरे घरात ओमी रिया आहेत, त्यांना प्रश्न पडायला लागले. रिया मला विचारत होती दादा आणि बहिणीचं भांडण झालंय का. काय सांगू मी त्यांना, काय समजवू? मला माहितीये तुझं आणि सईचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालंय. तुम्हाला एकमेकांना स्वीकारायला थोडा वेळ लागेल, पण नवरा बायकोंमध्ये भांडण जरी असलं ना, तरी ते 4 भिंतीच्या आत मिटवायचं असतं. ते असं बाहेर येऊ द्यायचं नसतं. तू शहाणा आहेस. हे सगळं मी सांगायची गरज आहे का तुला? हा जानू, पण नाही आणि काही नाही. उठ आणि तुमच्या खोलीमध्ये जाऊन झोप. चल उठ, जा. आईचा फोन. हाय सई, आई, तुम्ही घरातल्या घरात का फोन केलाय? म्हणजे बरं वाटत नाहीये का तुम्हाला? मी येऊ का तुमच्या रूम मध्ये? तू कुठेही येऊ नकोस. उलट मी तुझ्याच नवऱ्याला तुमच्या रूम मध्ये पाठवले झोपायला. तो तिथून बाहेर कुठेही येता कामा नये, कळलं? आई, पण मी त्यांना कधी म्हणालेच नाहीये की तुम्ही रूमच्या बाहेर झोपा म्हणून. पण तू त्याला बाहेर जाण्यापासून अडवलंस तरी का? हे बघ सई, तुमच्यात कितीही वाद असले ना, तरी ते 4 भिंतीच्या आत मिटवायचे. त्याची झळ बाहेर कोणालाही लागता कामा नाही, कळलं? आणि ह्या पुढे जर मी देवांशला बाहेर येऊन झोपलेलं बघितलं ना, तर मी बोलणार नाही तुझ्याशी. आई, मी आत येऊ का? हो या ना, तुमचीच रूम आहे सर, तुम्ही केव्हाही येऊ शकता. पण काही राहिलंय का? काही घ्यायचं तुम्हाला इथून सामान? काही राहिलं नाहीये. ऍक्च्युली मला स्वप्न पडलं. स्वप्न? काय स्वप्न पडलं? तुम्ही घाबरलात, म्हणजे स्वप्नात घाबरलात. म्हणजे तुम्ही असं झोपले होतात आणि मग तुम्ही अचानक दचकून उठलात आणि मग तुम्ही मला आजूबाजूला शोधायला लागलात. पण मी नव्हतो ना तिथे, मी तर खाली होतो. म्हणून मग तुम्ही आणखी घाबरलात. नंतर मग मीच दचकून उठलो झोपेतनं आणि स्वप्न संपलं. असं स्वप्न पडलं? पण सर मी अजिबात घाबरली नाही. म्हणजे मी एकदम ठीक. नाही पण कसं आहे, म्हणजे आता तुम्ही इथे या रूम मध्ये एकटे असता, तर
मी पण असायला हवं ना, म्हणजे जर असं खरंच झालं तर मग तुम्हाला मी राहिलो तर जरा हेल्प होईल ना असं. सर तुम्ही इथे झोपा ना, मी बसते तिथे सोफ्यावर. नाही 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 नाही, तुम्ही तिथे ऑलरेडी सेटल झालात, तुम्ही कंटिन्यू करा तुमचं काम, तुम्ही कंटिन्यू करा. माझी लेक आहे ना, ती जरा जास्तच काळजी घेते माझी. तुम्ही हिच्याकडे लक्ष द्या. पण आईची जर तब्येत खराब असली तर मुलांना तर काळजी वाटेलच ना. प्रत्येक मुलांना आपली आई ठणठणीत हवी असते नाही. आणि साईंना तर नेहमीच तुमची चिंता असते. इनफॅक्ट जेव्हापासून त्यांना कळलंय तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात तेव्हापासून रडतायत त्या. साई नको रडू बाळा, मला रडणारी साई बघायला नाही आवडत. माझी दोन्ही मुलं हसत खेळत असली की मला आनंद होतो. तुम्हाला ते आनंदित हवंय ना तुमच्या दोन्ही मुलं. तुम्ही लवकरात लवकर बऱ्या व्हा, तीच गोष्ट त्यांना आनंदी करणार आहे राईट. सो तुम्ही त्याच्यावर फोकस करा फक्त प्लीज. हे बघा, तुम्ही पेशंटला जास्त बोलायला लावू नका, त्याने त्यांचा त्रास अजून वाढेल. आय एम सो सॉरी सर, आय एम सो सॉरी. ऍक्च्युली सगळेच पहिल्यांदा भेटतात त्यांना म्हणून जरा ओव्हर एक्सायटेड झालो. रिअली व्हेरी सॉरी. इट्स ओके, पण त्यांना आरामाची गरज. आणि सर एकच मिनिट, तुम्ही सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट द्या आणि जो काही खर्च असेल ना त्याचा अजिबात विचार करू नका. म्हणजे त्या आम्हाला फक्त लवकरात लवकर बऱ्या हव्यात, दॅट्स इट. शुअर. सी, त्यांची ट्रीटमेंट सुरूच झालीच आहे, पण आता त्यांची बॉडी कशी रिस्पॉन्ड करते त्यावर सगळं डिपेंड आहे. बट यू डोंट वरी, आपण त्यांना चांगल्यातली चांगली ट्रीटमेंट देऊया. थँक्यू सर, थँक्यू सो मच. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्हाला रिसेप्शनवर जाऊन बिल पे करावं लागेल. हो. मी बघतो. मी आलोच. मी आलो. एक्सक्यूज मी, माझी ताई सॉरी सुमन माने त्या ऍडमिट आहे तिथे. त्यांचं बिल पे करायचंय. किती झालं सांगताय? एक मिनिट मी चेक करते. सर त्यांचे 35,000 झाले. 35,000? मी थोडे आत्ता आणि बाकीचे नंतर दिले तर चालतील? मामा इट्स ओके. मी आताच म्हणालो ना मी बघतो सगळं. डोंट वरी. ओके, तुम्ही एक कार्ड प्लीज आणि जे काही पेमेंट असेल तर प्लीज क्लिअर करा. रिलॅक्स. डन. थँक्यू सो मच. चलायचं? चला या. चला. तुम्ही काय पिणार मामा? चहा किंवा कॉफी घे. मामा प्लीज, तुम्ही परत परत माझ्या पुढे हात जोडू नका प्लीज. मला नाही आवडत ते सगळं. ते खुशराव, तुमच्या फक्त नावातच देव नाही हो, ती खरंच देवासारखी आहात. आमची सई खरंच खूप भाग्यवान आहे की तिला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला. खरंच नशीबवान आहे ती. त्या दिवशी लग्नामध्ये जे काही घडलं त्यानंतर मी तुमच्या नजरेला नजर मिळवू शकेन का नाही असंच वाटलं होतं मला. आज ताई आजारी म्हटल्यावरती तुम्ही
देवासारखे धावून आला तो. तुमचे आभार कसे मानणार आहेत ना हेच मला कळत नाही. तुम्ही आधी प्लीज शांत व्हा आधी, रिलॅक्स. आणि मी हे सगळं का करतोय? आपण फॅमिली होत आता. वी आर फॅमिली नाव. सई बायको आहे माझी, तिची आई माझी नाहीये का आता? सो हे सगळं मी माझ्या आई करता करतोय असं समजा ना. आणि मी हे सगळं खरंच खूप मनापासून करतोय मामा. तुम्ही प्लीज ओव्हरथिंक करू नका, शांत व्हा. आणि मला सांगा आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे? आईची तब्येत ना, आपण त्याच्यावर फोकस करूया. यू प्लीज रिलॅक्स, रडू नका मामा प्लीज. चला. सई, जावई बापाला घेऊन घरी जा. माझी काळजी घ्यायला तर मामा वरुण आहे. सकाळी त्यांना कामावर जायचं असतं, त्यांनाही आराम मिळायला पाहिजे की नाही? तू जावई बापांना घेऊन घरी जा. ऐक बरं, जावई बापांना घेऊन जा. नाही, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. आणि काय बोलताय तुम्ही? मला का त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टींचा? तुम्ही प्लीज ओव्हरथिंक करू नका. तब्येत तुमची खराब आहे ना, मग आरामाची तुम्हाला गरज आहे, मला नाही. तुम्ही रेस्ट घ्या छान. सई, तुम्ही बसा आईन बरोबर. मी आहे बाहेरच, काही लागलं तर लेट मी नो. आलोच. जावई बापू खरंच भला माणूस. म्हणजे त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांच्याशी लग्न केलंच खरं, पण अशी साथ देणारा माणूस मिळणं खरंच भाग्य हो तुझं. एखादा असता तर जे काय घडलं त्याचा राग आयुष्यभर मनात ठेवून राहिला असता. पण जावई बापांनी असं नाही केलं. सगळं विसरून माझ्यासाठी धावून आले. तुझं मन समजून घेतलं. तुला माझी काळजी लागून राहिली असती हे ओळखून तुला इथं माझ्यासाठी घेऊन आले. बाहेर ताई सोडल्या तर तू घरातल्या बाकीच्यांचं मन जिंकशील याची खात्री आहे मला. हळूहळू बाहेर ताईंचं सुद्धा मन जपायला हवं. एक लक्षात ठेव, त्या घरात एक आदर्श बायको, आदर्श सून म्हणून स्थान मिळवायला. आणि जशी माझी काळजी घेत राहिलीस तशी तुझ्या घरातल्या सगळ्यांची काळजी घे. एवढी इच्छा पूर्ण करशील नाहीच? आई, माझं कुटुंब कायम आनंदात राहील यासाठी मी कायम प्रयत्न करत राहील. मुळाची मजबूर सगळ्यांचं सगळं करते. पण सई, आता माझी काळजी करणं सोडून दे. माझी काळजी घ्यायला वरुण मामा आहे तिथं. आजवर जशी माझी काळजी घेत होतीस तशीच त्या घरातल्या माणसांची काळजी. आई,
तो आजारी असताना कसं लक्ष लागेल माझं? नाही लक्ष लागणार ग. मॅडम, तुमचं बीपी लो झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आली होती आणि तुम्ही असे रडत बसला तर तुम्हाला आणखी त्रास होईल त्याचा.